आमच्या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कोण असतील तर भगवान शिव आहे. त्यामुळं आडवा आमचं म्हणायचं नाही आहे ना, बुक्का पडल. हे आमचं नव म्हणतात हो हे वारकरी, आमचं उभं आहे. म्हणून सर्वांगाला भस्म आहे वारकऱ्यांना आणि कपाळाला ऊर्ध्वपुंड्र आहे. सर्वांगाला काय लागतंय? सर्वांगाला काय आहे? भस्म. आणि भस्मही का लावायचं? विरक्ती उत्पन्न होण्याकरता. या शरीराचं काय होणार आहे? भस्म. ह्याच्याकरता ते लावायचं. कपाळ पांढरं करायला लावायचं नाही. ह्याच्यातून शिकायचं काय? या माझ्या शरीराची काय होणार आहे? राख. मग राख होण्याच्या अगोदर याची प्राप्ती करून घेण्याकरता काय करायचं आहे? त्याचं सतत स्मरण राहावं. हे इदम न मम हा जो बोध आहे तो कळण्याकरता काय लावायचं आहे? भस्म. लक्षात घ्या बरं. चला, एक शिवरात्र जगत. आता इथं काय एकच रात्र दिली आहे शिवाना आणि आईसाहेबांना, म्हणजे त्यांच्या पत्नीना किती रात्री दिलेत? 9 रात्री दिलेत. किती रात्री दिलेत? 9. आणि शिवाना आमच्यावर अन्याय आहे का नाही? यांना 9 आणि आम्हाला 1. आता त्याची कारण मीमांसा देतो शास्त्राच्या दृष्टीने. शिव भोळे आहेत. एका रात्रीची जरी साधना योग्य पद्धतीने केली, शिवरात्रीचं उपवास केली, तर शिव प्रसन्न झाल्याशिवाय, आणि ज्यानं अध्यात्मात प्रवेश करायचा आहे त्यांनी शिवांची पहिली आराधना करा. त्यांची कृपा झाली की तुम्हाला ज्ञान झाल्याशिवाय. कारण शिव कोण आहे? हरी 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 मंत्र हा म्हणती जे वाचा. पंढरीचा पहिला वारकरी भगवान शिव आहे. जगातली सगळी तीर्थ तपासत आलेत. प्रत्येक तीर्थात दगड टाकत जात होते सर. प्रत्येक तिकडात काय टाकायचे? दगड टाकायचे. तो दगड बुडायचा. पंढरीत आल्यावर दगड तरला. मग सांगितलं माझा आराध्य हेच. म्हणून आज नित्य वारीला येणारा शिव आहे. आमची आषाढी आणि पण शिवांची नित्य. प्रमाण आहे नामदेवरायांचं. त्रिशूळ डमरू घेऊन आला रंभादिकणाच ती उभ्या जोडोनी हात. रंभादिकणाच ती